राज्यातल्या अनेक भागामध्ये अवकाळीचा अक्षरशः कहर पाहायला मिळतोय। अवकाळीचा मुख्य प्राण्यांना सुद्धा फटका बसलाय। पाऊस आणि गारपिटीमुळे शेळ्या मेंढ्यांचा मृत्यू झालाय, तर पशुपालकांचंही मोठं नुकसान आहे। तर शिरूर इथल्या मेंढपाळांबरोबर संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापोडे यांनी। उत्तर पुणे जिल्ह्यात गेली 2-3 दिवसापासून कोसळणाऱ्या अवकाळी पावसाने शेतीमालाचं अतोनात नुकसान झालं असून पशुधनांना याचा मोठा फटका बसलेला आहे। मी सध्या शेतकऱ्यांनी काढून ठेवलेले जे काही कांद्याचे शेत होते, या कांद्याच्या शेतामध्ये जे काही आलेले मेंढपाळ आहेत, आपण ही मेंढपाळाच्या वाड्यावरची परिस्थिती पाहू शकता। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गारपिटीचा पाऊस झाल्याने या मेंढ्यांना खतर झोडपलाय आणि जे काय आपण बघितलं तर ह्या मेंढ्या सुद्धा आता शेळ्या आहेत, त्यांना थंडीची हुडहुडी भरलेली आहे। मोठ्या प्रमाणात फटका या मेंढपाळांना सुद्धा बसलेला आहे अवकाळीचा। काय सांगाल, काय परिस्थिती आहे सध्या? परिस्थिती बहुत बिकट आहे। म्हणजे तसं आता पावसाने नुकसान तर झाली, बकरांना पाणी सुद्धा नव्हतं प्यायला ना। पाऊस एक एकूण पाणी किंवा आता नेमकी कांदा निघले, पात खायला होते तर पाती जाकं वाटून झालं, पात तर काय खाता येत नाही त्यांना। नुकसान बरी झाली, 2-4 शेळ्या मेले, 2-4 बकरे मेले, बहुत नुकसान झालं। पण आता ज्याच्यासाठी तुम्ही चाऱ्यासाठी आले तो चारा आता संपलाय, आता पाण्याची टंचाई होती, आता पुढे चारा कसा होणार उन्हाळ्यात? चाल्याचं तर आता अवघडच आहे सध्या। आता सध्याचं अवघड म्हणजे काहीच खायला नाही बकरांना, होतं ते त्यांचा नाश झाला। खर तर कांद्याची जी काही पात होती ती चारण्यासाठी हे मेंढपाळ आपल्या गावावर या परिसरात आले होते। मात्र आता ह्या गारपिटीच्या पावसाने जी काही कांद्याची पात होती किंवा जे काही कांद्याचं नुकसान झालेलं आहे, त्यामुळे ती पात सुद्धा आता सडून खराब होणार असल्याने या पुढच्या काळात या मेंढपाळांना चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे। तर दुसरीकडे या अवकाळीच्या संकटाने अनेक शेळ्या मेंढ्यांचा मृत्यू झाला असल्याचे त्यांनी सांगितलं आहे। हेमंत चापोडे, झी मीडिया, शिरूर, पुणे।